मित्रांनो, राजकारण लय वंगाळ आहे बरं का। आता सध्या बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका सुरू आहेत। ह्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत ह्या गोष्टी, आणि भाजपने असेल किंवा सर्वच पक्षाने बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काँग्रेस काय ऐकली नाही। काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिला आणि अर्ज भरला, पण हेच प्रयत्न राहुरीसाठी झाले नाहीत बरं का। म्हणजे राजकारण्यांची दोन तोंड, म्हणजे एकाकडे एक प्रकारचा न्याय वापरला जातो आणि दुसरीकडे दुसऱ्या प्रकारचा न्याय हा वापरला जातो। बारामतीला मोठा नेता होता, महाराष्ट्रभर सहानुभूती आहे, याच्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी सूर धरला होता, पण काँग्रेस काय ऐकली नाही। काँग्रेसने लोकशाहीसाठी त्यांचा उमेदवार उतरवला आणि फॉर्म भरायला लावला, आणि ही निवडणूक आता होणार। आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी तर अर्ज मागे घ्यायचा नेगोशिएशन सुद्धा केलं। त्यांनी त्यांची एक मागणी समोर ठेवली की VSR कंपनीवर तुम्ही FIR दाखल करा, मी माझा अर्ज आत्ता मागे घेतो। पण भाजपला ते करायचं नाही आहे, भाजपने ही मागणी अमान्य केलेली आहे। आता दुसरीकडे राहुरीची जी पोटनिवडणूक आहे याच्यासाठी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उतरवलेला आहे, आणि तिकडे सुद्धा भाजपने प्रचंड शर्तीचे प्रयत्न केले होते। ते म्हणजे प्राजक्त तनपुरेला त्यांनी कन्व्हिन्स सुद्धा केला आणि अर्ज मागे घ्यायला सांगितलं। निवडणुकीतून त्यांनी माघार सुद्धा घेतली, काहीतरी विकासाच्या गोष्टीवर किंवा नेगोशिएशन काहीतरी झालं असेल, देणं घेण्याच्या गोष्टी झाल्या असतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांचा उमेदवार उतरवला म्हणजे उतरवलाच। म्हणजे मोकाटे यांना, त्यांनी गोविंदराव मोकाटे यांना अर्ज भरायला भाग पडलं, आणि आता तिथे सुद्धा निवडणूक होताना दिसते। आता तिथे सुद्धा 18 उमेदवार आहेत, आणि बारामतीमध्ये जवळपास 50च्या जवळपास उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। उद्या शेवटची तारीख आहे अर्ज मागे घेण्यासाठी। कोणते उमेदवार आणि किती उमेदवार मागे घेतात हे उद्या बघण्यासारखं आहे। पण राजकारण्याचा दुतोंडीपणा किंवा त्यांचं एका ठिकाणासाठी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणचा दुसरा न्याय हे समोर दिसतंय। शरद पवार गटाने बारामतीच्या निवडणुकीसाठी बिनविरोध होण्याचा प्रयत्न केला, पण राहुरीसाठी त्यांनी केलं नाही। त्यांचा उमेदवार त्यांनी तिथं उतरवला, त्यांची ती जागा ते सोडायला तयार नाही आहेत। म्हणजे भाजपचा जे उमेदवार होते, आणि भाजप काय तेवढी दुधातली धुलेली नाही आहे। जेव्हा भारत भालके पंढरपूरचे आमदार वारले होते त्यावेळेला भगीरथ भालके यांच्याप्रती त्यांनी सहानुभूती दाखवली नाही। भाजपने त्यांचा उमेदवार उतरवला आणि समाधान अवतडेला त्यांनी आमदार केलं। वसंतदादांच्या वेळेला सुद्धा असंच झालं होतं। म्हणजे हे सगळेच राजकारणी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार त्यांची सहानुभूती असेल त्यांचं सहानुभूतीचं राजकारण करताना दिसतात। आता भाजपला असं वाटतंय की अजितदादांच्या प्रती आम्ही सहानुभूती दाखवली बरं, पण भारत भालकेच्या वेळेला त्यांनी ते कुठे गेले होते। आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा अजितदादा प्रती आम्ही प्रेम दाखवलेलं आहे, पण राहुरीमध्ये आमचं काय प्रेम नाही आहे, कर्डिलेंचा आमचा काय संबंध नाही आहे। ते सुद्धा आमदारच होते, पदावर असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे, पण नाही।